नागपूर कामठी तालुक्यातील आवंडी, नेरी, भोवरी, गुमथाडा, उनगाव, सोनेगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शेतामधून गॅस पाईपलाईनचे काम गेल इंडिया लिमिटेड कंपनी करीत असून सदर काम हे शेतकऱ्यांना योग्य शेतीचा योग्य मोबदला दिल्यानंतरच करण्यात यावा किंवा पाईपलाईनचे काम रोडाच्या बाजूला करण्यात यावे। शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास उपोषण, रास्ता रोको, तीव्र आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। यामध्ये कंपनी प्रशासन तसेच पोलिसांची दडपशाही दिसून येत आहे। यावेळी उपस्थित दिनेश ढोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गुमथाडा सर्कल, देवेंद्र गोडबोले, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शुभम तिगरे, विक्की साठवणे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याकडे लक्ष देणार का असा प्रश्न शेतकऱ्यांनी निर्माण केला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। मी दिनेश बबनराव ढोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गुमथाडा सर्कल। आज जो गॅस पाईपलाईनच्या बाबतीत आमचं आंदोलन जे सुरू होतं इथे गुमथाडा सर्कलमध्ये सोनेगाव या गावी, ते पोलीस प्रशासनाच्या दबावतंत्रामुळे आमचं ते आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करत होतो। आज आम्हाला पोलीस प्रशासनाने अटक केली आहे। आमच्या मागण्या ह्या होत्या की नैसर्गिक गॅस पाईपलाईन सेंट्रल इंडियाचा प्रोजेक्ट आणि विकासाच्या कामामध्ये कुठेही आम्ही अडचण आणण्याचा प्रयत्न, आमचा मानसिकता अजिबात नाही। परंतु ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी अर्थसहाय्य केंद्र शासनाच्या 1962च्या GR-नुसार 10% जे तुटपुंज अतिशय अर्थसहाय्य मिळत आहे ते आम्हाला कदापि मान्य नाही। एकतर सेंट्रल इंडियाचा जो प्रोजेक्ट आहे मुंबई, नागपूर, झारसुगुडा ती गॅस पाईपलाईन आहे। आमची मागणी आहे की ज्याप्रमाणे मुंबईपासून नागपूरपर्यंत ती लाईन गॅस पाईपलाईन समृद्धी महामार्ग आणि इतर महामार्गालगत आणली, त्याचप्रमाणे समोर ती तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जावे किंवा जमिनी जर का शेतकऱ्याच्या जमिनीमधून ते गॅस पाईपलाईन न्यायची असेल तर शेतकऱ्यांना 4 पटीने 2013च्या ॲक्टनुसार 4 पटीने शेतकऱ्यांना बाजारभावाच्या मूल्यांकनाच्या 4 पटीने मोबदला देण्यात यावा, ही आमची त्या ठिकाणी मागणी होती। अजून काय असतील समस्या? आज जरी दबाव पोलीस प्रशासनाची मदत घेऊन गेल इंडिया लिमिटेडने आमच्यावर पोलीस प्रशासनाच्या मदतीने गुन्हे दाखल जरी केले असेल, परंतु हे आंदोलन आमचं सुरूच राहणार आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी स्वतः स्वस्थ बसणार नाही। आणि संपूर्ण माझ्यासोबत माझे नेते सुरेशभाऊ भोयर साहेब असो, देवेंद्रभाऊ गोडबोले असो किंवा अनंतभाऊ वाघ असो, तालुका अध्यक्ष योगेशभाऊ देशमुख माझे मित्र असो, सर्व आमचे काँग्रेस पक्षाचे नेते माझ्यासोबत आणि की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। दूसरा है हमारा जो समृद्धि जो लेन है ना, उसके जो पैरेलल आ रहा है उसमें थोड़ा काम बचा हुआ है। उन्होंने तो दूसरी डिमांड भी ये रखी कि आप डाइवर्ट करिए। आप डाइवर्ट क्यों नहीं करते? डाइवर्ट करने के लिए आप बोल रहे हैं, आप इनके खेत से जा रहे हैं, डाइवर्ट कर देंगे, खेत से जाएंगे। नहीं, वो तो सभी के खेतों से डाइवर्ट करो बोलते, उधर से सभी के खेत में नहीं होना बोल रहा हूँ। वो अधिकार हमारे पास में नहीं है। अरे है ना, एक तो मुआवजा देने का भी अधिकार नहीं है, डाइवर्ट करने का भी अधिकार नहीं है। आपका अधिकार कौन सा है? आपका अधिकार है कौन सा? जो कानून जो बना है उसको लागू करना अधिकार है हमारा। 1962 का वही, वो हमको क्या बात कर रहे हैं? 1947 की आजादी को मानते हैं आप और 1962 के कानून को नहीं मानेंगे? बात होती है हमेशा अमेंडमेंट होते रहते हैं, उसमें अमेंडमेंट चेंज करना चाहिए कि नहीं करना चाहिए? गवर्नमेंट करेगी ना, हम लोग गवर्नमेंट तो हमेशा करते रहती है, हमेशा प्रकल्पग्रस्तों के GR में कितनी बार अमेंडमेंट हो गए मालूम है आपको? तो इसी के लिए तो जो माननीय खासदार साहब आए थे तो उन्होंने बोले कि हम पार्लियामेंट में 1971 से लेके 2016-17 तक के अमेंडमेंट कम से कम 12 से 15 बार हो चुके अभी तक के। फिर वहाँ हो सकते, यहाँ क्यों नहीं हो सकते? हो सकता है भाई, तो आप लोग ऊपर में ना, आप लोग 15 लोग हैं और वो दूसरा मौका तो हम देंगे। लेकिन आपके चर्चा से ऐसा कुछ आउटपुट नहीं निकल रहा है कि आप उनके फेवर में निकल रहे हैं। फेवर नहीं, हम फेवर नहीं कर सकते, हम नहीं कर सकते, फेवर भी नहीं कर सकते, किसी फेवर भी नहीं कर सकते। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो,
बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.